नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे पोहोचलो ऑफिसला. ऑफिसला पोहोचल्यावर आपल्याला जायचं होतं पिकअप घेऊन चाकणला. मोरवाडीतनं डाय भरायची होती एक, 2-2.5 टनाची डाय होती. घेऊन जायचं होतं चाकणला. पोहोचलो मोरवाडीत, डाय वगैरे भरून घेतली. त्याला बांधून वगैरे घेतलं आणि चाललो परत चाकणला. चाकणला जाताना आपल्याला तळवडेमध्ये जरा ट्रॅफिक जाम लागलं होतं. पुढं तर नाही लागलं. पोहोचलो डायरेक्ट भांबोलीमध्ये. भांबोलीमध्ये डाय खाली करायची होती. गेलो, एंट्री वगैरे केली गाडीची. गाडी घेतली आतमध्ये, लावली खाली करायला. खाली वगैरे करून घेतली. त्यानंतर परत आलो भोसरीत. भोसरीत आल्यावर परत आपल्याला लागली होती छोट्या गाडीची एक लोकल ट्रिप. मग गेलो भरायच्या ठिकाणी. 1-2 डाय होत्या, ते घेऊन जायच्या होत्या टी ब्लॉकला. मग आलो टी ब्लॉकला, खाली वगैरे करून घेतलं. त्यानंतर परत आपल्याला पडली होती मोईची ट्रिप. जरा हार्डवेअर घेऊन जायचं होतं मोईला. भरून वगैरे घेतलं आणि चाललो परत मोईला. मोईला पोहोचून ते मटेरियल खाली वगैरे केलं आणि येताना परत तिथनं 2 ठिकाणचं मटेरियल आणलं होतं, ते पण भरून घेतलं आणि परत आलो भोसरीत. ते खाली वगैरे करून घेतलं. त्यानंतर परत आपल्याला छोट्या अशोक लेलँडची ट्रिप पडली होती चाकणची. एक स्पॉट वेल्डिंग मशीन होती 700-800 किलोची, ती न्यायची होती चाकणला. मग भरून वगैरे बांधून वगैरे घेतलं त्याला. चाललो चाकणला. सावरदरीला खाली करायचं होतं आणि ही कॅश ट्रिप होती मित्रांनो. ₹1600 भाडं होतं याचं. मग काय पोहोचलो सावरदरीमध्ये. ही नवीनच कंपनी ओपन झाली होती. अजून तर सगळा सेटअप पण बसला नव्हता. मग तिथं मशीन खाली वगैरे करून घेतली. नंतर आलो भोसरीत. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग? आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.